नमस्कार विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांचं IIB आणि श्री ट्युटोरियल्समध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन 11वीची सुरुवात अतिशय जोरदारपणे झालेली आहे आणि 11वी मधला बायोलॉजीचा झूलॉजी मधला एक ब्युटिफुल टॉपिक शिकतोय. त्या टॉपिकचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. आपण जेव्हा बायोलॉजीचं पुस्तक बघत असतो त्याच्यामध्ये युनिट 5 जो ह्यूमन फिजिओलॉजीशी संबंधित असणाऱ्या टॉपिकचा पार्ट आहे, त्याच्यातला हा सगळ्यात महत्वाचा किंवा वन ऑफ द बेस्ट टॉपिक आहे. समजायला खूप सहज आहे, सोपा आहे. हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवरती जर आजपर्यंत बघितलं तर साधारणतः याचं जे वेटेज आहे 2 ते 3 क्वेश्चनचं असणारं वेटेज आहे. जर तुम्ही बघितलं तर 2018 पासून जसं एक नॉर्मलाइज जर पॅटर्न बघितला, 2018 पासून साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन्स या टॉपिक वरती एक्सपेक्टेड असतात. नंबर कमी जास्त होऊ शकतो, पण हा टॉपिक नेमका कसा आहे, याच्या कुठल्या एरियामधून क्वेश्चन येतात तेही आपण सध्या बघूयात. यातला जो एक क्वेश्चन असतो जनरली रेस्पायरेटरी सिस्टीम या पार्ट वरती असतो. आता ही रेस्पायरेटरी सिस्टम काय भानगड आहे तर आपण ते बघूयात की आपल्याला माहित आहे की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, आता इथून पुढे जेव्हा आपण एखादा टॉपिक शिकवत असतो त्यावेळेस बऱ्याच जनरलाइज टर्म आपण मध्ये मध्ये बोलत असतो. ह्या टर्म्स तुम्ही ऐकत असताना कुठेतरी नोट डाऊन करायच्या किंवा मनामध्ये लक्षात ठेवायच्या अतिशय साध्या पद्धतीनं, की जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा अतिशय मनापासून शिकायचं आपल्याला, की जेणेकरून कुठलाही प्रश्न आपल्याला कधीही सहज सुटता येईल. मग लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की काही ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर असतात किंवा एक सिंगल सेल असते. त्या सेल पासून युनिफॉर्म एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण टिश्यू नाव देतं. याच्यानंतर ऑर्गन तयार होतं, नंतर ऑर्गन सिस्टीम सुरू होतात आणि ऑर्गॅनिझम होतात. हे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे किंवा लेवल ऑफ ऑर्गॅनिझम, की याच्यामध्ये काय काय आहे, कुठल्या लेवल तिथं काम करत आहे. तर आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम असतात वेगवेगळ्या, त्यालाच आपण रेस्पायरेटरी सिस्टीम म्हणतो, की ज्यांना श्वसन संस्था म्हणतो, की ज्या संस्थेद्वारे आपल्या शरीरामध्ये हवा आत घेतो आणि हवा बाहेर टाकतो, याला साध्या भाषेमध्ये रेस्पायरेटरी सिस्टम. तर एक जनरली एक रेस्पायरेटरी सिस्टीम वरती एक क्वेश्चन येतो. मग हा कुठून येतो तर साधारणतः अॅनिमल किंगडम मध्ये आपण जेव्हा बघतो की सगळ्यात जो लोअर फायलम आहे पोरीफेरा पासून ते ह्युमन दॅट इज मॅमल पर्यंत अतिशय छान पद्धतीने इव्हॉल्व्ह होणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात रेस्पायरेटरी सिस्टम. त्याच्यावरती एक डेफिनेटली क्वेश्चन येतो. याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन येतो तो जनरली येतो मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. हे जे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशनची फिजिओलॉजी. आता फिजिओलॉजी म्हणजे काय तर साध्या भाषेमध्ये सांगतो की आपल्या शरीराची रचना म्हणजे अॅनाटॉमी, म्हणजे आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे, त्याच्यात बोन असतील, मसल असतील किंवा एखाद्याचं स्ट्रक्चर म्हणजे अॅनाटॉमी. पण ते स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये कसं काम करतात याला फिजिओलॉजी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माझी मसल ही एक अॅनाटॉमीचं स्ट्रक्चर आहे, पण ती मसल कशी कॉन्ट्रॅक्ट करते ह्याला फिजिओलॉजी असं म्हणतात. तसंच मी या ठिकाणी म्हटलं रेस्पिरेटरी सिस्टीम हे एक अॅनाटॉमीचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे लंग्स आहेत, ब्रॉन्कस आहे, ब्रॉन्का आहे, नॉस्ट्रिल्स आहे, हे सगळं म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम. आणि हे कशा पद्धतीने काम करतात, माझ्या रक्तामध्ये O2 कसा जातो, रक्तातला CO2 बाहेर कसा येतो, हा O2 सेलमध्ये जाऊन कसं काम करतो, हे जे काही सगळं पद्धत आहे, आयदर ह्याला मेकॅनिझम म्हणू रेस्पिरेशन किंवा फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन म्हणू. आणि याच्यानंतर एक साधारणतः क्वेश्चन येतो ऍप्लिकेशन मधला. हे ऍप्लिकेशन काय आहे ते बघूयात आपण. ऍप्लिकेशन म्हणजे की या संस्थेचे रिलेटेड किंवा हा जो काही टॉपिक आहे या टॉपिकच्या शेवटला डिसीज किंवा डिसऑर्डर असतात, म्हणजे या संस्थेशी किंवा ह्या सिस्टीमच्या संबंधित असणारे काही आजार आहेत का, जसं की अस्थमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, म्हणजे याच्या संबंधीच्या वरती साधारणतः एक क्वेश्चन येतो. किंवा की आपण जेव्हा बघतो की एखाद्या ठिकाणी ऑक्सिजन कमी झाला तर काय होईल, CO2 वाढला तर काय होईल, हे जे काही ऍप्लिकेशन नॉलेज आहे याच्यावरती एक क्वेश्चन येतो. तर जनरली या अस्पेक्ट मध्ये आपल्याला या टॉपिकचं वेटेज आहे. मग आपण हा टॉपिक शिकायला सुरुवात करूयात. टॉपिकचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर आपण बघूयात की नेमक्या कशा पद्धतीने आहे. एक जनरली आता या ठिकाणी आपण ह्याला शिकायचा प्रयत्न करूयात. आता जर बघितलं की काय होतं कसं होतंय बघा, एक हेडलाईन टाकतो सध्या मी रेस्पिरेशन. तुम्ही सुद्धा जेव्हा हे लेक्चर बघताय त्यावेळेस ना नोट्स काढायचा प्रयत्न करा. रेस्पिरेशन, सर रेस्पिरेशन काय आहे तर एनसीईआरटी मध्येच एक लाईन आहे, ब्रीदिंग इज ऑल्सो कॉल्ड एज रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशन काय भानगड आहे तर ऐका. खरं तर ऐका, हे रेस्पिरेशन नावाची एक गोष्ट आहे, याला मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. खरं तर मेटाबॉलिझम 2 प्रकार असतात, एनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये
एखादा मॉलिक्यूल तयार होतो याला अॅनाबॉलिझम म्हणतात, आणि एखाद्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून जेव्हा एनर्जी रिलीज होते त्याला कॅटाबॉलिझम म्हणतात. आणि रेस्पिरेशन मध्ये एनर्जी तयार होत असते, म्हणून की रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक रिॲक्शन. हे तुम्हाला माहित आहे, जस्ट इथं मी रिवाइज करतोय. मग रेस्पिरेशन काय, सेलच्या आतमध्ये होत असतं. नेहमी लक्षात ठेवा, रेस्पिरेशन होण्यासाठी सेलमध्ये काही आपल्याला मॉलिक्यूल लागतात, काही एन्झाईम लागतात किंवा काही मशिनरी लागतात. हे तुम्ही सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये शिकतात. मग रेस्पिरेशन काय गोष्ट असते की अशी आहे की जे मॉलिक्यूल आहेत, सिंपल मॉलिक्यूल आहेत, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, की ग्लुकोज मॉलिक्यूल पासून एनर्जी बनवणे या प्रोसेसला रेस्पिरेशन म्हणतात. रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहेत, एक आहे एरोबिक रेस्पिरेशन, दुसरं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. जेव्हा आपण हायर लेवलमध्ये हा टॉपिक शिकतो आहे, कारण हे ह्युमनच्या संबंधित आहे, तर ह्युमन मध्ये जे रेस्पिरेशन होते जनरली सेलच्या आतमधलं ते आहे एरोबिक रेस्पिरेशन. तर हे नेमकं काय असतं एकदा या ठिकाणी लिहितो. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक माहिती आहे की आपल्याकडे एक सेल आहे, आपण त्याला बघूयात ही सेल कशी आहे. की फॉर एक्झाम्पल मी म्हटलं C6H12O6, आपल्याला माहिती आहे हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. की कुठल्याही सेलला एनर्जी बनवायची त्याच्यासाठी एक मॉलिक्यूल लागणार आहे, सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज द ग्लुकोज. हा काय करतो, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणूया. जेव्हा याचं ब्रेकडाऊन होणार आहे त्यावेळेस इथं एक मॉलिक्यूल तयार होणार आहे, त्याचं नाव आहे एटीपी, आणि याच्यासोबत बाय प्रोडक्ट तयार होणारे CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार होतात. खरं तर ही रिॲक्शन झाली होती, ह्याला ऑक्सिडेशन म्हटलं तरी चालेल, कारण ही एक रिॲक्शन आहे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, किंवा ह्याला ऑक्सिडेटिव्ह रेस्पिरेशन सुद्धा म्हणू शकतात. आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी वापरून आपल्या डिफरंट सेल आपलं बॉडीचं काम करत असतात. या ठिकाणी मी लिहितो आहे, समजा बोर्डवरती लिहितोय, तर हे लिहिण्यासाठी मला एनर्जी लागणार आहे, ती एनर्जी आहे एटीपी. मी लिहिताना माझ्या बॉडीच्या ज्या मसल सेल असतील किंवा सेलमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन झालं आणि एटीपी तयार झाली. आता ही रिॲक्शन जर मी सेलमध्ये लिहिली तर सेलमध्ये कसं दिसेल, फॉर एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी ही सेल ड्रॉ केलेली आहे. समजून घ्या, हे एक ॲनिमल सेल आहे, जनरली स्पेरिकल शेप आहे किंवा ओव्हल शेप असू शकतो. या ठिकाणी असं लिहिलं की C6H12O6 प्लस या ठिकाणी ऑक्सिजन घेतला, रिॲक्शन कंप्लीट झाली, इथे एटीपी बनली, आणि प्लस CO2 प्लस वॉटर मॉलिक्यूल. समजून घ्या या ठिकाणी कुठेतरी न्यूक्लियस आहे असं आपण समजून घेऊयात, आणि ही सायटोप्लाझम मधली झालेली रिॲक्शन, ही सेल आहे. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. आता लक्ष करू काय, आता आपल्याला माहित आहे की या ठिकाणी इथे कुठेतरी ह्या सेलला भेटला पाहिजे ऑक्सिजन. काय भेटला पाहिजे, ऑक्सिजन. म्हणजे या सेलला जिवंत राहण्यासाठी देअर शुड बी द कंटिन्युअस सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजन वापरून ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं आणि एनर्जी बनली, आणि इथे बाय प्रोडक्ट तयार झाला, त्याचं नाव CO2, आणि हा CO2 इथं सेलच्या बाहेर गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ह्या सेलमध्ये दोन एक्सचेंज आहे. आपण म्हणतो ना, एखाद्या दुकानावरती जातो आपण, एखादी वस्तू आपल्याला घ्यायची, पैसे देतो आणि त्याच्या बदल्यात वस्तू घेतो. म्हणजेच काय झालं, असं इमॅजिन करा, ही सेल म्हणजे एक दुकान आहे. तुम्ही पैसे दिले म्हणजे O2 दिले आणि त्याच्या बदल्यात वस्तू घेतल्या म्हणजे CO2 घेतलं, असं लक्ष बरोबर काय का. म्हणजे ह्या सेलने एक्सचेंज केलंय O2 विथ CO2, किंवा सेलमध्ये एक्सचेंज झालंय ऍटमॉस्फेरिक O2च्या बदल्यात काय झालाय, CO2 परत हे झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस झालेला आहे. मग ह्याला आम्ही लिहायचा प्रयत्न करूयात. इथं लिहितो बघा, ह्याला नोट्स पण तुम्ही कन्सिडर करू शकता की एव्हरी लिव्हिंग सेल, कारण प्रत्येक लिव्हिंग सेल मध्ये आहे एव्हरी लिव्हिंग सेल produce energy by the breakdown म्हणजे याचे तुकडे करणे असं समजू शकता. ब्रेकडाऊन म्हणजेच खरं तर रेस्पिरेशन आहे. बाय breakdown of glucose in the presence of oxygen. Okay, बघा, every living cell produce energy by breakdown of glucose in the presence of oxygen during metabolic reaction किंवा during this catabolic reaction CO2 is produced. आता लक्ष बरोबर काय का, ही साधं आहे. मी एकदम बेसिक मध्ये जातोय, तुम्हाला हे सोपं वाटणार आहे. आता CO2 तयार झाला, आपल्याला माहिती आहे CO2 हा टॉक्सिक गॅस आहे. CO2 कॅनॉट बी स्टोर्ड इन द सेल. मी जेव्हा सेल म्हणेन तेव्हा बॉडी म्हणू शकतो तुम्ही, कारण सेल पासूनच बॉडी बनते. कारण आपण कुठेतरी असं ऐकलं असेल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ किंवा बॉडी इज अ सेल. आता बघा पुढचा पॉइंट असा आहे, सेल. आता इथं आहे CO2 इज अ टॉक्सिक गॅस किंवा टॉक्सिक सबस्टन्स, टॉक्सिक
substance and should be removed from cell as soon as possible. जेवढ्या शक्य लवकर तेवढ्या हे रिमूव्ह केलं पाहिजे. आता बघा हेन्स काय होतं बघा, atmospheric O2, atmospheric oxygen is exchanged with CO2 by the process with CO2 is known as exchange of gas, is known as exchange of gas, and that is breathing. that is काय breathing. पुढच्या पॉइंट लिहितो is known as, या ठिकाणी लिहितो आहे मधला पार्ट, is known as exchange of gases, that is breathing. आणि यांसाठी पुढे खूप इम्पॉर्टंट लाईन म्हणते, breathing is commonly called respiration. Breathing is called respiration. खरं हे वाक्य थोडंसं चुकीचं आहे, पण यांच्यासाठी दिले तर आपण त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू. जी ब्रिदिंग जे एक्शन झालं O2 च्या बदल्यात CO2 किंवा CO2 च्या बदल्यात O2 जे तयार झालं त्यालाच मी नाव दिलं एक्सचेंज ऑफ गॅसेस, दॅट इज अ ब्रिदिंग. म्हणजेच काय झालं की ब्रिदिंग इज कॉल्ड एज अ रेस्पिरेशन. पण दोघांमध्ये थोडासा फरक आहे. खरं तर ब्रिदिंग काय आहे बघा, या ठिकाणी एक पॉइंट लिहितो एक्स्ट्रा. ब्रिदिंग ही एक फिजिकल प्रोसेस आहे. जर तुम्हाला विचारलं ब्रिदिंग कसली प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे. ब्रिदिंग इज अ फिजिकल प्रोसेस while respiration is काय सांगतो, रेस्पिरेशन इज अ फिजिको केमिकल. बघा ब्रिदिंग फिजिको म्हणजे फिजिकल पण आहे, फिजिको केमिकल प्रोसेस. लक्षपूर्वक ऐका, फिजिको केमिकल प्रोसेस. चला हे वाक्य इथं लिहितो, ऐका. मी सहज श्वास घेतला आणि सोडला. एक फिजिकल रिॲक्शन आहे किंवा फिजिकल प्रोसेस आहे म्हणजे ब्रिदिंग. पण रेस्पिरेशन काय आहे की रेस्पिरेशन मी हवा आत घेतली, ऑक्सिजन घेतल्यापासून तो ऑक्सिजन माझ्या लंग्स मध्ये गेला, लंग्स मधून तो ब्लड मध्ये गेला, ब्लड मधून सेल मध्ये गेला, सेल मध्ये गेल्यावर त्यानं कॅटाबॉलिझम केलं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून एनर्जी बनवली, त्याच्यात CO2 झाला, परत उलट CO2 ब्लड मध्ये आला, ब्लड मधून लंग्स मध्ये आला, लंग्स मधून बाहेर सोडला. म्हणजे मला सांगा सुरुवात ते शेवट ही भयंकर मोठी असणारी गोष्ट म्हणजे रेस्पिरेशन आहे. त्याच्यातला काही पार्ट ब्रिदिंग आहे. मग नेमका कुठला पार्ट ब्रिदिंग आहे आपण या ठिकाणी बघूया. तर हे तुम्हाला पिक्चरल कळावं म्हणून या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट लिहितो. आता बघा इथे लिहितो, मला लिहिण्यासाठी आहे इथं लिहितो, सुरुवातीला इथं लिहितो O2. आता O2 लिहिलं. हा O2 कशामध्ये गेलाय तर आपल्याला माहिती आहे ग्लुकोज C6H12O6. ओके, प्लस ही रिॲक्शन झाली आणि या ठिकाणी बनला एटीपी. काय बनलं, एटीपी. चलो आता वॉटर मॉलिक्यूल लिहायची गरज नाही आपल्याला. आणि हा एटीपी नंतर इथं तयार झाला CO2. काय तयार झाला, CO2. आता समजून घ्या ही एंटायर रिॲक्शन जी आहे, या एंटायर रिॲक्शनला मी थोडंसं नाव लिहितो. हे जे तुम्हाला दिसतं आहे की नाही इथपर्यंत हे सगळं बॉडीमध्ये झालंय असं समजू आपण. ओके, बॉडीमध्ये झालं आहे असं समजू. ही जी अख्खी रिॲक्शन आहे याला म्हणायचं रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशन मध्ये दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे सगळं ऑक्सिजनला इन करणं आणि CO2 ला बाहेर काढणं. म्हणजे या ठिकाणी हा O2 चं इन झालंय, इनहेलेशन झालंय, आणि या ठिकाणी जर बघितलं हे आउट झालंय. म्हणजे मला सांगा की O2 आत घेणं आणि CO2 बाहेर सोडणे या दोघाला मी नाव दिलंय ब्रिदिंग. काय नाव दिलंय सांगा, ब्रिदिंग. म्हणजे ब्रिदिंग म्हणजे काय की या ठिकाणी O2 ला आत घेणं आणि CO2 ला बाहेर टाकणं हे ब्रिदिंग आहे. म्हणजे रेस्पिरेशनचा पार्ट आहे ब्रिदिंग. म्हणजे यांसाठी करेक्ट म्हणते, काय म्हणते, ब्रिदिंग इज कॉमनली कॉल्ड एज रेस्पिरेशन. पण याच्यात थोडासा पार्ट आहे. मला सांगा ही फिजिकल रिएक्शन आहे ना आपली केमिकल रिएक्शन आहे. म्हणून रेस्पिरेशन इज अ फिजिको केमिकल रिएक्शन व्हाईल ब्रिदिंग इज अ फिजिकल रिएक्शन. मग या ठिकाणी एक वाक्य लिहितो महत्वाचं. दोघांमधला जो फरक काय मला विचारला तर मी असं म्हणेल ब्रिदिंग इज अ पार्ट ऑफ. समजून घ्या, ब्रिदिंग इज पार्ट ऑफ रेस्पिरेशन. ब्रिदिंग इज पार्ट ऑफ रेस्पिरेशन. आणि रेस्पिरेशन कसं काय ते प्लांट मध्ये तुम्ही शिकताल. बॉटनी मध्ये एक टॉपिक आहे स्पेशल रेस्पिरेशन.
तर मला ह्या बेसिक सांगायच्या होत्या गोष्टी परत एकदा सांगतो. मी हवा आत घेतली, बघ हवा आत घेतली आणि हवा बाहेर सोडली, एवढी जी गोष्ट आहे, सुरुवात आणि शेवट म्हणजे ब्रीदिंग आहे. पण हवा आत घेतल्यानंतर ऑक्सिजन माझ्या ब्लड मध्ये जाऊन सेल मध्ये काय करतो, तिथून जे सगळी रिॲक्शन आहे ते रेस्पिरेशन आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलं रेस्पिरेशन इज अ फिजिकल अँड केमिकल किंवा फिजिको केमिकल प्रोसेस आणि ब्रीदिंग इज अ जस्ट अ फिजिकल प्रोसेस. एवढं सगळं म्हणजेच आहे रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग. तर तुम्हाला हा पार्ट समजला असेल. आता आपण पुढचा पार्ट बघूयात नेमकं काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण जिवंत असतो किंवा कुठलाही जिवंत अॅनिमल बघा, त्याच्या चेस्टला तुम्ही जर फील केलं तुमच्या स्वतःला सुद्धा की ब्रीदिंगमुळे चेस्ट थोडीशी अप अँड डाऊन ह्या मुवमेंट आपल्याला सापडतात आणि आम्ही म्हणतो की आपण श्वास घेत आहेत. तर आपण या ठिकाणी बघूयात की नेमकं हे श्वास घेण्याची प्रोसेस किंवा याच्यासाठी ऑर्गन लागतात, त्याला मी नाव देतो रेस्पिरेटरी स्ट्रक्चर्स किंवा रेस्पिरेटरी ऑर्गन. समजून घ्या. आता एकदम बेसिक पार्ट आहे, हे तुम्हाला अॅनिमल किंगडम मध्ये सुद्धा परत होणार आहे. या ठिकाणी हेडलाईन आपली डिफरंट रेस्पिरेटरी ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा ब्रीदिंग करणारे ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन्स. आता हे रेस्पिरेटरी ऑर्गन्स कसे आहेत, काय आहेत बघूयात. रेस्पिरेटरी ऑर्गन्स लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस इंट्रोडक्शन नावाचा पार्ट असतो ना कुठल्याही टॉपिकचा, तर तो थोडासा आपल्या सगळ्या सब्जेक्टला लिंक असतो. खरं तर रेस्पिरेटरी ऑर्गन हे तुम्हाला डिटेलमध्ये अॅनिमल किंगडम या टॉपिकमध्ये शिकायचे. मग आम्हाला माहिती आहे सर की या पृथ्वी तलावरती जेव्हा पहिला जीव तयार झाला, आदिजीव त्याला म्हणतो आपण, याच्यापासूनच आजपर्यंतचा सगळ्यातला मोस्ट डेव्हलप्ड अॅनिमल म्हणजे आपण स्वतः, दॅट इज अ ह्युमन, होमो सॅपियन सॅपियन. या लोकांमध्ये म्हणजे ज्या काही मायक्रो लेव्हलवरच्या किंवा सेल्युलर लेव्हलवरच्या गोष्टी आहेत त्या जनरली सेम आहेत. जसं की त्याला मेटाबॉलिझम म्हणतो. पुढे जर विचारलं सर मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर माझ्या सेलमध्ये किंवा कुठल्याही सेलमध्ये ज्या काही हजारो रिॲक्शन होतात या सगळ्याला नाव म्हणायचं मेटाबॉलिझम. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरऑल टोटल ऑफ द सम ऑफ द ऑल द केमिकल रिॲक्शन अकर इनसाइड द सेल इज कॉल्ड एज अ मेटाबॉलिझम. त्याच्यातल्या काही सेलला अॅनाबॉलिक रिॲक्शन म्हणायचं, काहीला कॅटाबॉलिक रिॲक्शन म्हणायचं. तर तसंच आहे. तसंच मला सांगा, हे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. आम्हाला अॅनिमल किंगडम नावाची गोष्ट माहिती आहे. ह्या अॅनिमल किंगडम मध्ये विषय कसा आहे की हळूहळू जे लोअर फायलम आहेत त्याला इनव्हर्टिब्रेट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस आहेत, पोरिफेरा आहेत, सिलेंट्रेटा आहेत, प्लॅटी हेल्मेंथिस आहे, एस्कॅहेल्मेंथिस आहेत. हे जे काही लोअर क्लासचे अॅनिमल आहेत, लोअर फायलम असणारे जे काही अॅनिमल आहेत याला आपण लोअर अॅनिमल म्हणतो आणि बाकीच्याला हायर अॅनिमल म्हणतो. म्हणजे हे जे इनव्हर्टिब्रेट आहेत आणि व्हर्टिब्रेट मध्ये आहे यांच्यामध्ये रेस्पिरेटरी स्ट्रक्चर हे डिफरंट आहेत. आणि हे डिफरंट होण्यामागचं कारण आहे दोन, हॅबिटॅट अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जर विचारलं की डिफरंट स्ट्रक्चर डिपेंड रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर डिफरंट इन डिफरंट अॅनिमल्स, दे डिपेंड बघा इन डिफरंट अॅनिमल. नोट्स खूप सुंदर लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोट्स नाही लिहिल्या तर हे विसरणार आहे. मला जाणीव आहे बाळांनो, ही जी नीट नावाची परीक्षा एक मॅरेथॉन परीक्षा आहे. याच्यामध्ये असं बिलकुल नाही की पहिला महिनाभर अभ्यास केला आणि परत सक्सेस भेटला, असं नाहीये. तर आपल्याला हा भरपूर दिवस 2 वर्ष कंटेंट ठेवायचं आहे आणि हे कंटेंट आपल्या मेंदूमध्ये तर ठेवायचं आहे, त्याचबरोबर आपल्या नोट्समध्ये रिटन स्वरूपात सुद्धा पाहिजे. आवश्यक तेव्हा आपल्याला रिव्हिजन करता यावी. In different animals, different structures are present. Different respiratory structures are present. Different respiratory structures are present. Depends upon कशावरती आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. Depends upon habitat and level of organization. ह्या दोघाला हायलाइट करा, हॅबिटॅट अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सर काय असतं बघूयात. या ठिकाणी एक छोटासा पॉइंट एक्सप्लेन करतो बघा. फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल आहे, तो जमिनीवरती राहतो, याला मी टेरेस्ट्रियल हॅबिटॅट म्हणलं. एखादा ॲनिमल आहे जो पाण्यामध्ये राहतो, याला ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हटलं. एखादा हवेमध्ये राहतोय किंवा एखादा चिखलामध्ये राहतोय. पण
मग अशा ठिकाणी होतं काय की या लोकांना हवा किंवा ऑक्सिजन सहजासहजी भेटावा म्हणून त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ते मॉडिफिकेशन किंवा अडॅप्टेशन सुद्धा करतात आणि याच्यावर डिपेंड आहे. मग आपण बघूयात हॅबिटाट, म्हणजे एखादा ॲनिमल कुठं राहतो याच्यावरती ठरतं, म्हणजे हॅबिटाट आहे. फॉर एक्झाम्पल जर बघितलं फिश हे पाण्यामध्ये राहतात म्हणून त्या ठिकाणी त्यांना गिल्स असतात. टेरेस्ट्रियल अडॅप्टेशन म्हणजे मी आहे तर मला लंग्स आहेत, तसं डिपेंड आहे. आणि दुसरं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, समजा एखादा ॲनिमल आहे जस्ट एकच सेलचा युनिसेल्युलर आहे, जस्ट एकच सेलचा ॲनिमल आहे, फॉर एक्झाम्पल अमिबा आहे, तर ह्याला एकच सेल आहे तर याच्यात स्पेशलायझर स्ट्रक्चर असण्याचा संबंधच नाही. म्हणजे जे काही ऑक्सिजन त्याला भेटणार आहे किंवा याच्यातून जो काही CO2 बाहेर टाकणार आहे तो, तर तुम्हाला हे माहित पाहिजे हा युनिसेल्युलर असल्यामुळे एका सेलच्या सरफेस वरून हे एक्सचेंज गॅसेस होत आहेत. म्हणजे हे असं जेव्हा एक्सचेंज होईल त्याला बॉडी सरफेस असं म्हटलं जातं. तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण इथं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सेलला असेल तर जनरल एकदम सिंपल पद्धतीने होईल आणि या प्रोसेसला आपण डिफ्युजन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा गॅसेस मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिफ्युजन, अशा पद्धतीने आहे. तर आपण डिटेलमध्ये काही ॲनिमल आहेत त्यांचं बघूयात. एक्झाम्पल त्यातला जो पहिला एक्झाम्पल आहे साध्या पद्धतीने आपण बघूयात. पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी असं लिहूयात, स्पॉन्जेस ओके, ज्याला आपण पोरीफेरा फायलम म्हणतो. याच्यानंतर सिलेंट्रेट ओके, सिलेंटरेट्स ओके. याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस किंवा फ्लॅटवर्म आपण जे म्हणतो ETC. स्पॉन्जेस, सिलेंट्रेट, फ्लॅटवर्म जे काही ETC हे जे काही लोअर फायलम आहेत किंवा आपण म्हणतो की या जो काही ॲनिमल किंगडमच्या खालच्या थरातले जे ॲनिमल आहेत लोअर फायलम मध्ये, तर ह्या ॲनिमलची बॉडी एकदम सिंपल असते. फॉर एक्झाम्पल स्पंजेस आपण असं बघूयात. समजा हा स्पंजेस आहे, आपल्याला माहित आहे ह्या स्पंजेसची ही जी बॉडी वॉल आहे ही बॉडी वॉल आहे आणि ह्या बॉडी वॉलवरती असे छोटे छोटे छिद्र असतात. आपण बघूयात, छिद्र असतात म्हणून त्याला स्पंज म्हटलं जातं. आता होतं काय बघा, आता यांच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जे काही एक्सचेंज ऑफ गॅसियस सबस्टन्स होणार आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सेल आहे तर आपल्याला माहिती आहे याच्या बॉडी वॉल मधून याच्यामध्ये असं वॉटर जातं, ह्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह असणारे न्यूट्रिएंट किंवा गॅसेस आपल्याला इथं जातात. मग काय होतं, याच्यातला ऑक्सिजन इथं गेला आणि याच्यातला CO2 बाहेर आला. म्हणजे बाबांनो या ठिकाणी स्पेशलायझर ऑर्गन कुठलाच नाही. देयर इज नो स्पेशलायझर स्ट्रक्चर, जस्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर थ्रू बॉडी सरफेस. किंवा या ठिकाणी एक्सचेंज अकर्स, या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस occurs through general body surface किंवा entire body surface. तुम्ही जर बघू शकता की या ठिकाणी ह्या बॉडी सरफेस मधून एक्सचेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी आहे सिलेंट्रेट आहे असं समजा, किंवा फ्लॅटवर्म आहे, प्लॅटीहेल्मिंथिस आहे. इतकी माझी बॉडी थिन आहे की ही थिन असल्यामुळे काय होतं, माझ्या बॉडीमध्ये सहजासहजी ऑक्सिजन जातो आणि त्याच्यातला CO2 बाहेर येतो. म्हणजे याला म्हणायचं एंटायर बॉडी सरफेस बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिफ्युजन. परत शब्द आला सिंपल डिफ्युजन, बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिफ्युजन. म्हणजे समजा मी सिलेंट्रेट आहे तर काय होईल, माझ्या हवेमधून मी तर उभा आहे तर अलगद माझ्या स्किन मधून हवा आत जाईल आणि बाहेर CO2 येईल. म्हणजे एंटायर बॉडी सरफेस मधून होणार आहे. तर हे ॲनिमल एकदा आपण बघूयात की नेमके कसे आहेत काय आहेत. या ठिकाणी मी लिहिलंय ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. इथं बघू शकता ही जी काही ब्रिदिंग मेकॅनिझम आहे तुम्ही बघू शकता, हे एंटायर सिस्टीम आहे. याच्यातले पहिले जे काही पार्ट आहे बघू शकता हे हायर मध्ये आहे, तेही पुढे आपण शिकणार आहोत. ही सिस्टीम असणार आहे. बघा, ज्यावेळेस आपण नेहमी शिकवत असतो NCERTचा पूर्णपणे बेस आपण शिकवत असतो. NCERTच्या बाहेर आपल्याला जेव्हा काही गोष्टी लागतात कन्सेप्टसाठी तेव्हाच आहे, पण जनरली NCERTनं खूप चांगल्या पद्धतीनं कंटेंट दिलेला आहे. तर तो आपण आता बघूयात नेमकं कसं आहे काय आहे. ओके, याच्यानंतर आपण हाच पार्ट आहे. या ठिकाणी ॲनिमल्स बघूयात. बघा, या ठिकाणी हे जे आहे स्पॉन्जेस आहेत, बॉडीमध्ये कॅव्हिटीमध्ये वॉटर जात आहे ज्याच्यामध्ये गॅसेस डिफ्यूज होऊन पुढे जातात, म्हणजे जनरल बॉडी सरफेस पासून आहे. तर अशा पद्धतीने स्पॉन्जेसही बघायला वाटतील. हे जे आहे ते प्लॅटीहेल्मिंथस नावाचा पार्ट आहे. याच्यामध्ये बघूया फ्लॅटवर्म मध्ये सुद्धा जे काय आहे बॉडीच्या सरफेस मधूनच एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे
ॲनेलिडा, त्याच्यामध्ये आपण बघतोय अर्थवर्म. हा अर्थवर्मचं कसं आहे काय आहे बघूयात. एक एक्झाम्पल बघितलं आपण, दुसरं एक्झाम्पल बघूयात अर्थवर्म. आता हे अर्थवर्म मध्ये कसं एक्सचेंज होतंय बघूयात छानपैकी. आजच्या पार्टमध्ये फक्त एवढं स्ट्रक्चर बघूयात. 2 नंबरचं आहे अर्थवर्म. अर्थवर्म, आता हे अर्थवर्म मध्ये जे काही पार्ट आहे बघूयात. आता हा थोडासा इव्हॉल्व असणारा ॲनिमल आहे. ह्या अर्थवर्म मध्ये सपोज मी असं म्हटलं की हा एक अर्थवर्म आहे, ही त्याची बॉडी आहे, हा असा समजून घ्या अर्थवर्म आहे. बॉडी जर सेगमेंटेड वगैरे तुम्ही पुढे शिकताल. ह्या अर्थवर्मच्या सरफेसला बॉडीला एक कव्हरिंग आहे. आता हे कव्हरिंगला आपण असं म्हणूयात क्युटिकल. काय म्हणूया त्याला? क्युटिकल. हा अर्थवर्म आहे असं समजा, हे आहे क्युटिकल. या ठिकाणी हे क्युटिकल ओलसर आहे म्हणून ह्याला म्हणायचं मॉइस्ट क्युटिकल. याला म्हणायचं मॉइस्ट क्युटिकल. लक्ष बरोबर आहे का? म्हणजे बाबांनो की होतं काय, मॉइस्ट ओलसर आहे. खरं तर अर्थवर्म हा अशा ठिकाणी राहतो तिथे थोडासा ओलसरपणा आणि दमटपणा असणारं कल्चर आहे. म्हणजे ड्रायनेस तिथे नाही, थोडासा ओलसर असणारा भाग आहे. मग आता होतं काय की मॉइस्ट क्युटिकल म्हणजे याच्यात थोडासा म्युकस आहे म्हणा किंवा वॉटरी कंटेंट आहे. आता छानपैकी समजून घ्या काय भानगडे. थोडं ह्याला मॉडिफाय करायचा मी प्रयत्न करतो. हा जो तुम्हाला रंग दिसतो आहे थोडासा मी हायलाइट करतो. हा मॉइस्ट क्युटिकल या ठिकाणी काढतो. फॉर एक्झाम्पल हे जे दिसतंय मॉइस्ट क्युटिकल आहे. ओके, ओलसर असणार क्युटिकल आहे. आता समजून घ्या त्याच्या आतमध्ये हा जो मी हिरवा रंग काढलेला आहे याची बॉडी आहे असं समजा, ही त्याची बॉडी आहे. आता ऐका, आता ह्या बॉडीमध्ये या ठिकाणी त्याचं बॉडी फ्लुइड असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं समजूयात कुठल्याही अॅनिमल मध्ये जे इकडं असतं तिकडे बॉडी फ्लुइड आहे. बॉडी फ्लुइड म्हणजे की आपल्या बॉडीमध्ये किंवा कुणाच्याही बॉडीमध्ये न्यूट्रिएंट आणि गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे मीडियम असतं त्याला बॉडी फ्लुइड म्हणूयात. आता बाहेर करा, हा एक्सटर्नल सरफेस आहे. आता हा जेव्हा अर्थवर्म जमिनीमध्ये राहील तेव्हा जमिनीमध्ये थोडी छिद्रपण असतात, सच्छिद्र वातावरण असतं, स्पॉन्जी असते सॉइल. म्हणजे सॉइल ही एखाद्या स्पंज सारखी असते, म्हणजे तिथं हवा खेळती असते. त्या हवेमधला बघा इथे ऍटमॉस्फेरिक एअर आहे. जनरली इथं काय सांगा एअर. ह्या एअर मधला ऑक्सिजन याच्यात डिझॉल्व्ह होतो. हा जो आहे मॉइस्ट क्युटिकल आहे ना त्याच्यात डिझॉल्व्ह होतो आणि तो डिझॉल्व्ह झालेला CO2 या बॉडी फ्लुइड मध्ये जातो आणि सेम वाईस वर्सा या बॉडी फ्लुइड मधला CO2 बाहेर येतो आणि इकडं CO2 रिलीज होतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हु इज अ मीडियम मॉइस्ट क्युटिकल आहे. म्हणजेच रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ द अर्थवर्म इज काय रे सांगा, मॉइस्ट क्युटिकल. हे आपल्याला माहित पाहिजे. एवढा एक पार्ट आहे. तुम्हाला या ठिकाणी आपण हे जे दिसतंय तुम्ही बघू शकता, हा जो आहे अर्थवर्म आहे. थोडस चमकणारा जो पार्ट आहे तो क्युटिकल आहे आणि क्युटिकल मधून होणार जे रेस्पिरेशन असतं त्याला क्युटॅनियस रेस्पिरेशन सुद्धा असं म्हटलेलं जातं. याच्यानंतर आपण दुसरा जो पार्ट बघणार आहोत तो कुठला आहे काय आहे बघूयात. तर आपल्याला माहिती आहे इन्सेक्ट. तर ऑर्थ्रोपोडा जो फायलम आहे सगळ्यात मोठा फायलम. बघा मी जेव्हा बोलतोय ना एक MCQ तुम्हाला सांगतोय. जर विचारलं लार्जेस्ट फायलम असेल तर ऑर्थ्रोपोडा, त्याच्यामध्ये हा क्लास इन्सेक्ट आहे. आता या ठिकाणी बघूयात. आता या इन्सेक्टला रेस्पिरेटरी स्ट्रक्चर आहे प्रेझेंट, त्याचं नाव आहे ट्रकियल सिस्टम. आता ही ट्रकियल सिस्टम काय करते, हवा आत घेते आणि ती आपल्या बॉडीमध्ये मिक्स करते आणि त्याचबरोबर बॉडीतला तयार झाला CO2 सुद्धा याच्यातून बाहेर काढते. म्हणजेच ट्रकियल सिस्टीममुळे होणाऱ्या रेस्पिरेशनला ट्रकियल रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. आपण बघूयात इन्सेक्ट म्हणजेच कॉकरोच मध्ये आपण बघूयात नेमकं काय आहे. 3 नंबर बघूयात इन्सेक्ट किंवा कॉकरोच. ओके, कॉकरोचेस. ओके, यांच्यामध्ये जे आहे ट्रकियल सिस्टीम आहे, ट्रकियल ट्यूब किंवा ट्रकियल ट्यूब्स आहेत की बॉडीमध्ये सपोज याची एक बॉडी आहे असं समजा, ही एक ट्यूब आहे आणि आपल्याला व्हेंट असतात एसीच्या व्हेंट, तसं ह्या व्हेंट असणारं स्ट्रक्चर आहे. ओके, आणि ह्याला आपण ट्रकियल ट्यूब असं म्हणूयात. ओके, आणि ह्या जे आहे ट्रकियल ट्यूब हा एक रेस्पिरेटरी ऑर्गन आहे म्हणून ह्याला नाव आहे ट्रकियल ट्यूब. आणि या ट्रकियल ट्यूब मुळे होणारं ट्रकियल रेस्पिरेशन यालाच म्हणतात ट्रकियल रेस्पिरेशन. तर हे जे आतापर्यंतचे होते, हे जे काही होते हे सगळे जे आहेत इनव्हर्टिब्रेट्स आहेत. आता याच्यानंतर आपण पुढे अजून एक पार्ट आहे की ऑर्थ्रोपोडा मधलेच काही ऑर्थ्रोपोडाचे मेंबर आहेत की जे ॲक्वॅटिक ऑर्थ्रोपोड आहेत. फॉर एक्झाम्पल हा प्रॉन्स असेल, हे प्रॉन्स दिसते याच्यामध्ये गिल्स सुद्धा असतात किंवा मोलुस्का असेल यांच्यामध्ये गिल्स असतात. तर गिल्स हे एक स्पेशल स्ट्रक्चर आहे. ते कसं आहे तेही आपण बघूयात थोडं पुढे. या ठिकाणी डायरेक्ट एक्झाम्पल लिहितो काय आहे कसं आहे बघूयात.
ॲक्वॅटिक ऑर्थ्रोपोड. इथे एक पुढचा 4 नंबरचा पार्ट असेल, ॲक्वॅटिक, पाण्यामध्ये राहणारे ऑर्थ्रोपोड्स, ॲक्वॅटिक ऑर्थ्रोपोड्स, ॲक्वॅटिक ऑर्थ्रोपोड्स ॲज वेल ॲज मोलुस्का. ओके, हे मोलुस्का यांच्यासाठी आहे गिल्स. काय सांगा, ह्या गिल्स. आता गिल्स काय भानगड आहे, तर गिल्स सुद्धा एक रेस्पिरेटरी स्ट्रक्चर आहे, जे काय करतं, पाण्यामधला ऑक्सिजन शोषून ते रक्तामध्ये टाकतो, याला म्हणायचं गिल्स. आणि गिल्समुळे होणारं जे रेस्पिरेशन आहे, याला बघा, गिल्समुळे होणाऱ्या रेस्पिरेशनला म्हणायचं ब्रँकियल रेस्पिरेशन. ब्रँकियल रेस्पिरेशन. तर इथपर्यंतचे जे काही होते ते होते इनव्हर्टिब्रेट्स. आता पुढे आपण बघूयात व्हर्टिब्रेट्स. या व्हर्टिब्रेट्स मध्ये काय काय आहे आता आपण बघूयात. व्हर्टिब्रेट्स बघा, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवणार आहे, पण ते फायलम आणि ज्यावेळेस अॅनिमल किंगडम शिकू त्यावेळेस. तर एकदा तुम्हाला मी गिल्स या ठिकाणी बघा, हा मोलुस्का आहे, या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय ते गिल्स असणार आहे. याच्यानंतर दुसरं या ठिकाणी इथं बघू शकता, इथं पण हे जे आहे ते गिल्स दिसतंय. इथे हे गिल्स थ्रू होणार रेस्पिरेशन म्हणजे ब्रँकियल रेस्पिरेशन असं आहे. आपल्याला जो पुढचा पार्ट शेवटचा शिकायचा आहे व्हर्टिब्रेट्स मधला, तर व्हर्टिब्रेट्स मधला पहिला जो फायलम आहे किंवा क्लास आहे त्याचं नाव आहे फिश. व्हर्टिब्रेट मधला पहिला जो आहे फिश. आता लक्ष बरोबर आहे का, फिश मध्ये जर विचारलं रेस्पिरेटरी स्ट्रक्चर कोण आहे, तर गिल्स. आता हे डिटेलमध्ये मी इथे सांगणार नाही, कारण काय हे आपल्याला अॅनिमल किंगडम मध्ये शिकायचंय. तर गिल्स मध्ये होतं काय की आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस हा एक फिश आहे असं समजून घ्या, आणि या ठिकाणी हे गिल्स आहेत, असं की जेव्हा ऑक्सिजन रिच असणारी एअर त्या गिल्स मध्ये जाते, गिल्स मध्ये ब्लड व्हेसल मधून O2 पास होतो आणि त्यांचा CO2 रिलीज होतो आणि इकडून हे वॉटर रिलीज केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जेव्हा गिल्स थ्रू रेस्पिरेशन होतं त्याला ब्रँकियल रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. तुम्हाला एवढंच माहित पाहिजे, व्हर्टिब्रेट मधले फिशला रेस्पिरेटरी स्ट्रक्चर आहे, गिल्स आहेत. याच्यानंतर 2 नंबरचा आहे अँफिबियन, दॅट इज अ फ्रॉग. आता फ्रॉग्स मध्ये काही स्पेशल स्ट्रक्चर्स आहेत, बघूयात. फ्रॉग मधला पहिला जो आहे याचा लार्वा, त्या लार्व्याचं नाव आहे टॅडपोल लार्वा. हा जो टॅडपोल लार्वा आहे याच्यामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी प्रिमिटिव्ह लेवलवरती एक स्ट्रक्चर असतं, त्याचं नाव आहे गिल्स. काय नाव आहे, गिल्स. खरं तर गिल्स काय एक व्हॅस्क्युलराइज्ड बॅग लाईक स्ट्रक्चर म्हणू शकतो, किंवा एक व्हेसल त्याच्या आजूबाजूला असणारं स्ट्रक्चर म्हणजे गिल्स आहे. रेस्पिरेशन थ्रू गिल्स इज कॉल्ड ॲज अ ब्रँकियल रेस्पिरेशन असं आपण म्हणतो. तर फ्रॉगचा जो टॅडपोल लार्वा आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे गिल्स. पण जो अडल्ट फ्रॉग आहे, अडल्ट फ्रॉग मध्ये नेमकं कसं आहे काय आहे बघूया. अडल्ट फ्रॉग, आता अडल्ट फ्रॉग जो आहे ना त्याच्यामध्ये स्पेशलाइज स्ट्रक्चर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किन, काय स्किन म्हणजे स्किन मधून सुद्धा तो रेस्पिरेशन करू शकतो. जर उद्या विचारलं तुम्हाला की फ्रॉग मध्ये रेस्पिरेटरी स्ट्रक्चर कुठले आहे, तर पहिलं कुठलं आहे सांगा, स्किन. स्किन म्हणून होतं, याला अजून एक नाव आहे क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस रेस्पिरेशन. जर तुम्हाला विचारलं पहिला ऑर्गन कुठला आहे सांगा, स्किन. दुसरं आहे बकोफॅरेंजियल कॅव्हिटी. बकोफॅरेंजियल कॅव्हिटी म्हणजे बकल कॅव्हिटी म्हटलं तरी चालेल. म्हणजे अडल्ट फ्रॉग मधलं रेस्पिरेटरी स्ट्रक्चर स्किन आहे, बकोफॅरेंजियल कॅव्हिटी आहे, आणि नंतर आहेत मॉडिफाईड झालेले लंग्स. आणि लंग्स थ्रू रेस्पिरेशनला म्हणायचं पल्मोनरी रेस्पिरेशन. याला म्हणायचं पल्मोनरी रेस्पिरेशन. मी आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला फक्त टर्मिनॉलॉजी सांगतोय. लंग्स सुद्धा आहे, तर कुणामध्ये आहे, अडल्ट फ्रॉग. आणि याच्यानंतर हायली डेव्हलप्ड अॅनिमल असणारे जे आपण शिकणार आहोत, पुढचा जो पार्ट आहे तो आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा जो हायली डेव्हलप्ड असणारा आपण बघूयात ते आहेत बर्ड्स. याच्यानंतर रेप्टाइल्स अँड मॅमल्स. ह्या रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स मध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे, तर ते आहे लंग्स. मग लंग्स काय भानगड आहेत आपल्याला माहित आहे. लंग्स आर स्पेशलाइज्ड व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर. स्पेशलाइज्ड व्हॅस्क्युलर बॅग लाईक स्ट्रक्चर. बॅग लाईक एका पिशवी सारखं स्ट्रक्चर आहे. आम्हाला असं माहित आहे, पुढे आम्ही असं शिकणार आहोत. हा ट्रकी आहे, हे ब्रॉन्कस असणार आहे, आणि हे जे आहेत हे लंग्स आहेत. आणि ह्या लंग्स मध्ये आम्हाला माहित आहे पुढे एक सॅक आहे, त्याला आपण नाव देतो अल्व्हिलस किंवा हे अल्व्हिलाय. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल असणारं स्ट्रक्चर आहे, हे जे नाव आहे अल्व्हिओलाय. तर एवढं असणारं स्ट्रक्चर आहे. आणि आपल्याला माहित आहे जिथे जिथे टेरेस्ट्रियल अडॅप्टेशन असतं, जमिनीवर राहणाऱ्या माणसामध्ये
लंग्स किंवा ॲनिमल मध्ये लंग्स हाच रेस्पिरेटरी ऑर्गन असतो. तर विद्यार्थी मित्र, मी आजच्या लेक्चरमध्ये एनसीईआरटीचा पार्ट शिकवलेला आहे. तुम्ही बघू शकता हे जे आहे फिश मधले हे गिल्स आहेत. नंतर बघा इथे बघा रेस्पिरेशन हा फ्रॉग आहे, बक्कल कॅव्हिटी पासून आहे, लंग सुद्धा आहे त्याच्याकडे. ओके, तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आपण आज काय शिकलो ते एकदा बघूयात. वी हॅव, बघा आता या ठिकाणी आपण बघितलं रेस्पिरेटरी स्ट्रक्चर्स मला या ठिकाणी पाहिजे आहेत. कसं काय आहे तर बघूयात. पहिली गोष्ट एनसीईआरटी जी लाईन दिली आहे ती एकदा बघूयात नेमकं कसं आहे काय आहे. एनसीईआरटी जोपर्यंत आपल्याला वाचणं गरजेचं आहे. या ठिकाणी एनसीईआरटी तुम्ही बघू शकता इथं दिलंय की मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग व्हॅरी अमंग डिफरंट ग्रुप ऑफ एनिमल्स मेनली डिपेंड अपॉन देअर हॅबिटॅट अँड लेवल ऑफ देअर ऑर्गनायझेशन. हे तुम्ही वेगवेगळी नावं आहेत, तर गिल्स आहे, कुठे लंग्स आहे, काय काय हे सगळं तुम्ही सेल्फ स्टडी मधून होमवर्क मधून सुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलोय तर एक जनरलाइज डेफिनेशन आहे, इंट्रोडक्शन अँड डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ रेस्पिरेशन. तर आजच्यासाठी एवढा पाठ. पुन्हा उद्या लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.